नुकतीच एक कंपनीत झाडांची परवानगी न घेता बेछूट केलेली झाडांची कत्तल हे प्रकरण बाहेर काढलेले अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी त्यापाठोपाठ आता काळेवाडी परिसरातील पवना नदीपात्रात पूररेषेत भराव टाकणाऱ्या व मैला मिश्रित सांडपाणी नदीत सोडणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा असे निवेदन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधीक्षक यांच्याकडे दिले आहे। नेमका काय आहे हा प्रकार पाहूया। कशा प्रकारे नदीत भराव टाकला आणि मैला मिश्रित पाणी नदीत कशा प्रकारे सोडले याची क्षणचित्र पाठवले आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूयात। नमस्कार, मी सिद्दीक शेख, संस्थापक अध्यक्ष अपना वतन संघटना। काळेवाडी परिसरातील पवना नदीच्या पात्रामध्ये पूर रेषेमध्ये खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जेसीबीच्या व पोकलेनच्या साहाय्याने मुरुमाचा भराव करून नदीचे नैसर्गिक पात्र हे अरुंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज काळेवाडीच्या स्मशानभूमीच्या पाठीमागीच्या बाजून ते एम्पायर स्ट्रीटच्या पुलाच्या दिशेने जवळजवळ 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये हा मुरुमचा भराव करण्यात आलेला आहे। आणि तसेच या ठिकाणी जे काम चालू आहे त्या ड्रेनेजच्या कामाच्या माध्यमातून मैला मिश्रित सांडपाणी जे आहे ज्याच्यावरती कसल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नाहीये असं रसायनयुक्त पाणी हे पवना नदीमध्ये सोडलं जात आहे। तर अशा पद्धतीने या ठेकेदाराकडून पर्यावरणाची पायमल्ली केली जात आहे। याबाबतचं तक्रार आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिलेला आहे। आपण पाहत आहोत की काही दिवसांपूर्वीच पर्यावरणासंदर्भातचा अहवाल आला होता आणि आपल्या शहरातील इंद्रायणी व पवना नदी ही प्रदूषणाच्या बाबतीत चिंताजनक परिस्थिती आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग अशा घटनांकडे दुर्लक्ष करत असेल ती अत्यंत खेदाची बाब आहे। त्यामुळे या नदी पात्रामध्ये भराव टाकून नदीचे पात्र अरुंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व मैला मिश्रित पाणी नदीमध्ये सोडून नदीमधील जीवसृष्टीला व पर्यावरणाला हानी होईल असे कृत्य करणारा या ठेकेदारावरती पर्यावरण संरक्षक कायदा 1986 व जल प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1974 तसेच महानगरपालिका अधिनियम 1949 अंतर्गत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने संबंधित प्रशासनाकडे केलेली आहे। धन्यवाद।